मनोज जरांगे हिटलर होऊ पाहतायत का? लक्ष्मण हाकेंनी हा सवाल विचारलाय। मनोज जरांगे न्यायालयालाही जुमानत नाहीत का, असंही हाकेंनी म्हटलंय। जरांगेंचा लढा आरक्षणासाठी नाही तर राजकारणासाठी आहे, असंही हाकेंनी म्हटलंय। लक्ष्मण हाके यांनी एक पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय, त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, त्यांच्यावर टीका केलेली आहे। जरांगेंना रेड कार्पेट आणि आमच्यावर गुन्हा दाखल केला जातो, असंही हाकेंनी म्हटलंय। जरांगे हुकुमशाह आहेत का? हिटलर आहेत का जरांगे? तसं बनू पाहतायत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत, ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाहीत। खरं तर जरांगेंचं मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये, हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे, हे तसं नाहीये। जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली, हा राजकीय अजेंडा असल्याची। हा राजकीय अजेंडा कसा? तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे। देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत। हे मी जबाबदारीने सांगतोय, मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही। पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत। आरक्षण हा विषय नाहीये। माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून, राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे। आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल?